एमआयएम आणि भाजप हे प्रत्यक्षात एकच असल्याचा आरोप करत अतुल लोंढे यांनी राज्याच्या राजकारणावर घणाघाती टीका केली। धर्माच्या नावाखाली जनतेच्या डोळ्यात धूळफेक सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। अचलपूर, अकोला आणि अकोटमधील राजकीय चित्र याचे ठोस उदाहरण असल्याचा दावा त्यांनी केला। राजकारणासाठी धर्माचा वापर केला जात असून अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले असेही लोंढे म्हणाले। गंगाधर जसं शक्तिमान आहे, गंगाधरही शक्तिमान आहे, तसं एमआयएम आणि बीजेपी सोबत आहे। राजकारणासाठी धर्माचा यांनी स्पष्टपणे वापर केलेला आहे आणि जनतेच्या डोळ्यात धूळफूक केलेली आहे यांनी। त्याच्यामुळे आता हे सत्तेसाठीच धर्माचा वापर करतात, हे सिद्ध झालेलं आहे। अचलपूर असेल, अकोट असेल किंवा अकोला असेल, या तिन्ही घटनांवरून सिद्ध झालेलं आहे की यांना लोकांशी धर्माशी काही घेणं देणं नाही आहे, हा फक्त सत्ता मिळवण्यासाठीचा वापर आहे। अतिशय वाईट झालं, एवढा महत्त्वाचा नेता विकासाची चर्चा करणारे, कामाबद्दलच बोलणारे गेले, ती फार मोठं नुकसान आहे महाराष्ट्राचं। वाईट झालं फार ते।